आम्ही पोहोचलो आता उत्तरकाशी मंदिराच्या इथे. सगळे चाललो आम्ही आणि हे मंदिर आहे. या मंदिराचा स्ट्रक्चर पण तसाच आहे. धारी देवीच्या दर्शनाला आलो. असं बोलतात की धारी देवी चारधामचं रक्षण करते. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रीपल्ली ब्लॉगिंग चॅनलवर. सो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला केदारनाथचं गाभाऱ्याचं दर्शन दिलं. आय होप तुम्हाला शिवलिंगाचं दर्शन बघून तुमचं पण दर्शन झालं असेल केदारनाथचं. मी रिस्क घेऊन तुमच्यासाठी फक्त केदारनाथच्या शिवलिंगाचं पण व्हिडिओ केली आणि त्रियुगी नारायणला पण गेलो. सो तो कालचा ब्लॉग बघितला नसेल तर एकदा नक्की बघा. आणि आज आम्ही या रूममधून चेकआउट करतो आहे. आणि जसं मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेलं की इथून व्ह्यू खूप छान आहे. या रूममधून तो व्ह्यू बघा. कॅमेऱ्यात हे फॉग व्यवस्थित दिसत नाही येत नीट, पण समोरून एवढा छान व्ह्यू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे उत्तराखंड मला आवडतं. उत्तराखंडमध्ये आल्यावर जी पहाडोवाली जी वाईब असते ती काही औरच असते. इकडे धबधबा आहे बघा. कॅमेऱ्यात तो तेवढा क्लिअर नाही आहे, पण चल आता आज आपण उत्तरकाशी करणार आहोत. उत्तरकाशीचं दर्शन करूया. आणि सगळे गेलेत नाश्ता करायला. मस्तपैकी मिसळपावचा बेत आहे. मिसळपाव खातो आणि मग निघूया आपण उत्तरकाशीसाठी. चला चला मस्तपैकी मिसळपाव, मिसळ ब्रेड. इकडं आल्यावर मला माहिती आहे ब्रेड पाव भेटत नाही. कांदा पण टाका बस. पाव भेटत नाही मग ब्रेडलाच पाव बनवणार. मस्तपैकी रुपेश दादा झाला नाश्ता? यस. कसा आहे? मिसळ पाव जाम भारी. ताई तू? वाव. पण दावलाने ना ब्रश पण केलं. काय का? 4 ब्रेड घेतले. बाबा बाबा नाही आंघोळ केली असेल तर तसा जेवणार नाही. चला आपण नाश्ता करून घेऊया. चला आमचा आता नाश्ता करून झाला आणि निघूया. चला निघायचा ना? यस. भाऊ मोरया. चलो बाय बाय. चला आता आपण निघूया उत्तरकाशीसाठी. तर चलो आम्ही पोचलो आता गुप्तकाशीला. तेजस काय तेजस? गुप्तकाशी का उत्तरकाशी? गुप्तकाशी. चला आम्ही पोचलो आता गुप्तकाशीला आणि इकडून या गाड्यांमधून जायचंय. चला येत नाही का? चला लवकर. बाबा बरीच मोठी मागचा. चला आता आम्ही निघालो आणि हा व्ह्यू बघा. बाहेर व्ह्यू बघा. व्ह्यू बाबा भाजी थांबा. अजून कोणचे आहे? हा का ताई? भगवान शिव ना हाँ यहाँ पर आए थे जब पांडव यहाँ पर वो नाच रहे थे ना, मोक्ष प्राप्त के लिए भगवान शिव की खोज के लिए. भगवान शिव के दर्शन के लिए वो यहाँ पर आए तो उन्होंने भगवान शिव ने उन्होंने दर्शन नहीं दिया उनको. यहाँ पर वो गुप्त हो गए. अच्छा. इसलिए यहाँ पर गुप्तकाशी नाम है. और फिर माता पार्वती ने कहा उनको कि पांडव इतने परेशान हो गए हैं तो इनको. आम्ही पोहोचलो आता उत्तरकाशी मंदिराच्या इथे. सगळे चाललो आम्ही आणि हे मंदिर आहे. या मंदिराचा स्ट्रक्चर पण तसाच आहे. तर तुम्हाला खालून दाखवतो बघा. बघा तुम्ही गाभारा बघा. हे बघून समजू शकता कलश तसंच स्ट्रक्चर आहे. त्या स्ट्रक्चरमध्ये आपण खाली जाऊया आणि दर्शन करून घेऊया. सगळे टाट घ्यायचा बघू. टाटन काय दाखव मी. ये कौन सा फूल है भाई? हाँ धतुरा. चला चला आपण मग जाऊया मंदिरात. सो हे काशी विश्वनाथ मंदिर गुप्तकाशी. हॅलो आई बऱ्यात ना? मावशी. चला दर्शन. चला
मामा आता आले का झालं दर्शन? आ जाओ इधर से. आई तू पण हा बरे आहात ना? बरे आहात ना? बरं बरे आहात ना? मी आलो इथे आतमध्ये आणि इथे दोन मंदिर आहेत. एका मंदिरामध्ये शिवलिंग आहे आणि एका मंदिरामध्ये भगवान शंकरांनी अर्धनारीश्वर मध्ये दर्शन दिलेलं. हे बघा हे मंदिर आहे आणि मंदिरांचं स्ट्रक्चर बघा तुम्ही. त्या मंदिरांचं स्ट्रक्चर हा त्याच स्ट्रक्चरमध्ये आहेत, सेम स्ट्रक्चर. इथे हे गंगा यमुना बोलतात. भाऊ मी बाकी माहिती भाऊंना विचारतो. भाऊंना माहिती हे काय आहे? हे गाईचे मुख आहे, त्याच्यात मंदाकिनीचा स्त्रोत वाहत आहे. मंदाकिनी नदीचा स्त्रोत वाहत आहे. अच्छा. आणि हे दोन मंदिर ना? हे दोन मंदिर आहेत. एक शिवलिंग आणि एक अर्धनारीश्वर. मुक्त गुप्त लिंग आहे. जेव्हा भगवान शंकरांनी गुप्त रूपाने 5 पांडवांना दर्शन दिलं होतं आणि ते अर्धनारीश्वर म्हणजे जिथे पार्वती आणि शंकर हे दोघं अर्ध्या रूपामध्ये अर्धनारीश्वर. चल आपण आता दर्शन करून घेऊया. ओम केशवाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा, गोविंदाय नमः स्वाहा. हाथ धोना, हस्तोपादो प्रक्षालित. हाथ धोना बहन, हाथ धोना, हाथ धोना. हस्तोपादो प्रक्षालित. एक छोटा सा यहाँ पे जब जो है बाबा जो है कुरुक्षेत्र में कौरव और पांडवों का युद्ध हुआ तो पांडवों के ऊपर गोत्र हत्या ब्रह्म हत्या लग गया. कौरव पांडव गोत्रिया भाई थे, इसलिए गोत्र हत्या लग गया. गुरु द्रोण को मार दिया तो गुरु हत्या लग गया. जब पांडव लोग के हाथ में बैठे तो पांडव लोग समझ गए हमारे ऊपर जो है गोत्र हत्या लग गया है. उन पापों के निवारण के लिए वो अपने गुरु वेदव्यास के पास जाते हैं. तब व्यास जी कहते हैं जाओ हिमालय में जाओ, वहाँ पर केदार नामक स्थान है. माँ पार्वती और शंकर भगवान तपस्या में है. अगर भगवान दर्शन देते हैं तो पापों से मुक्ति मिलती है. काशी 3 काशी हैं, बनारस काशी, उत्तर काशी, गुप्त काशी. 2 काशी प्रकट काशी है. बनारस काशी उत्तर काशी प्रकट काशी है. ये काशी गुप्त है, इसको गुप्त काशी के नाम से जानते हैं. जब पांडव लोग यहाँ पे आए, यहाँ पे शंकर भगवान तपस्या में थे. वही पांडव लोग आए, भगवान ने गुप्तवास किया. पांडवों को दर्शन देने से इनकार कर दिया. वही भगवान ने गुप्तवास किया. गुप्त गंगा जमुना जो भगवान का ज्योतिर्लिंग है, उसी के अंदर से गंगा गंगोत्री से गंगा यमुनोत्री से गुप्त रूप में प्रकट हुआ है. पांडवों ने देखा यहाँ पे गंगा जमुना प्रकट हो गया है. पांडव लोग भगवान की तपस्या में बैठ गए. रोज तपस्या करने के पश्चात जब शंकर भगवान ने दर्शन नहीं दिया तब उन्होंने माँ शक्ति की आराधना की. माता का हृदय कोमल होता है. माँ जो है पांडवों की तपस्या से प्रसन्न हो गई. माता ने भगवान से विनती की प्रभु उनको दर्शन दो. तब शंकर भगवान ने कहा आधा मैं लेता हूँ, आधा आयु. अर्धनारीश्वर के रूप में दर्शन मिला है. तब पांडवों को आकाशवाणी हुआ किसी पल के अंदर अपने गुप्त पाप भूत के जो कोई पाप हो जाता है, उनको दोष लग जाता है, उन दोषों के निवारण के लिए गुप्त दान करो. अपने पितरों को तर्पण दो. हरे ओम मां स्वस्ति. तो दोस्तों हरे ओम मां स्वस्ति. स्वस्ति न इंद्रो विदस्रवाः, स्वस्ति न मूर्खा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारिक्षो अरिष्टमेधे, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम भद्रं कर्णेवे श्रीरामदेव भद्रं कर्णेना चतुर्जयत्राः श्रीरंगे कुष्ठुभागुं सस्तनो विवर्ते मयि देवहितं विधत्. ओम जो श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञः पर्वतमानस्य आद्य ब्रह्मणे द्वितीय प्राप्ते श्री श्वेते. आता बघा हा पहिला मंदिर आहे शिवलिंग मंदिर. आपण जाऊया आतमध्ये. असे इथे 2 मंदिर आहेत. चला आपण जाऊया आतमध्ये. सब एक साथ हैं आप लोग? नहीं चल लाना भाई, चल चले चल चलाएंगे.
आगे चलना माँ, आगे आओ, आगे आओ। कितने लोग हैं इसमें, कितने हैं आप? जल पे हाथ लगा जो के साथ बस जल पे हाथ लगाना। ओम नमस्ते नमस्ते अपना गोत्र नाम कश्यप गोत्र दिनेश पूजा हरलिका पाणी लागतो फक्त पाणी लागतो यात्रा धर्म कारोबार इष्ट देवता कुल देवता देवता विष्णुनाथ श्री काशी विश्वनाथ देवता पूजनम अर्चनम जलाभिषेकम कर्माहं करिष्ये। ओम यजागतं दूरमदे देवं कलिशुद्धश्रेते दूरंगमंजोतिकां ज्योतिरेकं धनमे मनः शिव शंकरमस्तु। चंदन चंदन लगाओ चंदन। ओम यं भगं विरामहि सुगंधिं पुष्पवर्धनम दुर्वासो वंदना रुके चंदन चंदन चावल राइस चावल ओम राशेषा कुंकुमागा चंदन परमेश्वर थोड़ा पूजा हो गई। ओम तत्पुरुषाय मृत्युंजय महावीराय पुष्पम फूल चढ़ाओ माल्यादि सुगंधेन मालित्यानि भयाचानि पुष्पाणि पुष्पम ते प्रतिवेदां सफेद फूल चढ़ाओ पत्र पुष्पम समर्पयामि। प्रसादी टच करो भगवान को केवल टच करना है प्रसादी। ओम चला आता आमचं शिवलिंगाचं दर्शन झालं। आता हे अर्धनारीश्वर मंदिर आहे। चला आमचं आता दोन्ही दर्शन झाले, गुप्तेश्वर शिवलिंग आणि अर्धनारीश्वर, आणि आम्ही आता निघतो। हे बघा चला आमचे भाऊजी अजून फोटो काढतायत। हो भाऊजी चला 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 आम्ही पुढे जातो। सो इकडे आम्ही आलो बाहेर दर्शन वगैरे करून, आणि सोनल ताई उभी आहे फोटो काढायला, कारण आम्ही तिच्या गावाच्या इथे उभे आहोत। तर गाईज आता अजून एक इन्फॉर्मेशन मिळाली मला की जेव्हा केदारनाथ मंदिर 6 महिन्यासाठी बंद होतं तेव्हा मग केदारनाथ मंदिरात पूजा होत नाही। मग ती पूजा कुठे होते तर ती उखी मठात होते, आणि मी तुम्हाला उखी मठ दाखवतो बघा। ॲक्च्युली ही इन्फॉर्मेशन मला माहिती नव्हती। आमचे भाऊजी आहेत, कुठे गेला उखी मठ? भाऊजी इकडे एक मिनिट इकडे येता का? कुठं उखी मठ? हा भाऊ बस तेवढाच येऊ का? हा बघा हां इथे येलो छत जो आहे तिथे जो ब्लॅक दिसतोय शेड, तिथे उखीमठ आहे, आणि तिथे ती पूजा होते 6 महिन्यासाठी, आणि नंतर परत 6 महिन्यानंतर केदारनाथचे कपाट उघडल्यावर केदारनाथला पूजा। सो आणि हा आपण व्ह्यू पण एन्जॉय करूया। आणि आपण आलो आहोत सोनलताईच्या गावात। सोनलताईचं गाव आहे नाला व्ह्यू छान आहे, तुझ्या गावात व्ह्यू छान आहे असा। तो बघा व्हाईट बिल्डिंग आहे ना, व्हाईट बिल्डिंगच्या वरती ब्ल्यू पत्र आहे, रेड पत्र आहे। दिसला का? दिसला ना? दिसला बोला सगळ्या मी दिसला ना? दिसला ना? सगळ्यांना दिसला बोला। गेला आमचा कसा दुखला सांगून आता दिसला का? नक्की दिसला ना? कावरेला दाखवून फक्त तुला दिसला ना? होता ना रेड कलरचा होता ना? रेड कलरचा होता ना? येलो कलरचा नाही दिसला हिला। नाही नाही मला दिसला क्लिअर दाखव। तो मंदिर कसं नाही दिसला कौशाल? दिसला का नक्की? आता जवळच्या दिसते बघ, आता एकदम जवळ आहे बघ।
बेस्ट आयडिया. पूजा ताई दिसला ना येलो कलर ना रेड कलरचा पट्टा त्याच्यावर दिसला. हो भाऊजी तुमच्या बायकोलाच नाही दिसला. येलो कलर रेड पट्टा बोलते हो. हा तो दिसला येलो कलरचा मंदिर आणि रेड कलरचा पट्टा आहे ना बरोबर. ताई हो ताई तुम्हाला दिसला येलो कलरचा मंदिर आणि रेड पट्टा आहे. खोटा तुला दिसला का येलो येलो हा तू हातू विशाखा दिसला ना येलो कलरचं मंदिर आहे. कुठे गेल तुम्हाला दिसला का. त्यांची तब्येत कशी आहे. आराम करू द्या आराम करू द्या. आता आम्ही आमचा प्रवास चालू आहे आणि ताईनी लाडू आणल्यान घरपासून 2 धाम झाले होते ना. आता आम्हाला सांगले नाही तर कोणतं लाडू दाखव बाबा बसलो ना डबा आणले असा कसा. अच्छा जसा खाऊचा विषय निघला ओ भाऊ जसा खाऊचा विषय निघला सगळ्यांचं खाऊ निघायला लागलं. नाही तर सगळा खाऊ 4 धाम फिरवायला आणलेला. आपल्या गाडी सारखा बेलबिट्टा माझ्या एवढा गोंगाट भरले ताईने बनवल्या. ताईची मावशीने बनवल्या. हा का कुठली मावशी. लाडू बनवला मावशीनी गाजावाजा केला ताईनी ना वाटायला दिला आमच्या भाऊजीवर. तर चला मित्रांनो आता आम्ही आलो धारी देवीच्या दर्शनाला. मी नको येऊ का आहे का जागा. अच्छा इकडून आहे जागा इकडून. धारी देवीच्या दर्शनाला आलो. असं बोलतात की धारी देवी 4 धामचं रक्षण करते आणि आम्ही आलो दर्शनाला. 7 जण आहो ना पण. आम्ही पोचलो आता धारीदेवी मंदिराजवळ. असं बोलतात की 4 धामचं रक्षण करते धारीदेवी. ती छान व्ह्यू आहे इथे. चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन करून घेऊया. तिकडे आपण आलो एंट्रन्स आहे इथे. ही एंट्री आहे. आत जायचं आपल्याला. चला साहेब झोपलेत बाजूने. चला तिकडे खूप छान व्ह्यू येतोय. मस्त वाटलं. नदी बघ ना एकदम शांत आहे नदी. किती लिटर पाणी असेल. तुम्ही चला हाय करा फक्त. हाय झालं दर्शन. हो दर्शन झालं. बाय बाय. चला
तर आता आलो मंदिराच्या मेन गेट जवळ. चला आपलं दर्शन झालं, आपण लगेच निघूया कारण आपल्याला एक मिनिट आपल्याला उत्तर काशीला जायचं आहे आणि उत्तर काशीला इथून जायला टाईम पण म्हणजे डिस्टन्स खूप आहे. सो पटापट जायचं आहे. नदीच्या मध्ये हे मंदिर आहे बघा. तुम्ही जर चारधामला येत असाल तर धारीदेवीचं दर्शन नक्की घ्यायचं. असं बोलतात की धारीदेवीचं दर्शन केल्याशिवाय चारधाम यात्रा पूर्ण होत नाही, कारण धारीदेवी चारधामचं रक्षण करते आहे. चला आपण आता जाऊया बसमध्ये. आता जेवण करू आणि मग निघू उत्तर काशीसाठी. चला आता आपल्याला बाहेर आपले ओळखीचे भेटले. कसे आहात? झालं दर्शन? कुठे कुठे जाऊन आले तुम्ही? केदारनाथ, तुंगनाथ पण केलं. कसं वाटली चढाई तुंगनाथची? चांगली चढाई. आम्ही घोड्यावर गेलो. अच्छा आम्ही चालत गेलो. हा चालत जाणार माहिती काय चढाई होती ती. आमच्या गोटू भाऊने आम्हाला आज म्हणजे इकडे चांगला दर्शनासाठी घेऊन आले. अच्छा. आमच्या कोळी साहेबांचा एक हेतू होता का केदारनाथ यात्रा आपली झालीच पाहिजे. केदारनाथ यात्रा आज आमची सुखरूपात झाली. याच्याबद्दल आम्ही कोळी साहेबांचे आणि गोटू साहेबांचे बहुत धन्यवाद करतो. चला बाय बाय. बाय बाय. चला चला आता दर्शन वगैरे झालं. दर्शन झालं तुमचं? झाला व्यवस्थित. रुपये दर्शन झालं. दर्शन पण झालं, जेवण पण जाम भारी आहे. माझी फेवरेट भाजी आहे. लाईनची द्या ना, लाईनची द्या ना. पहिला मी येऊ ना. पहिले भाजी टाक. तू पहिले भाजी टाक. पहिले भाजी टाक. पहिले भाजी टाक ना तू. हे आमचे मॅनेजर आहेत. अरे इथंच आहे उभा. भाजी टाक. बघून देतील. असं टाइमपास होईल. मध्ये मध्ये शिरतात ना मग. हा आमची मॅनेजर भाऊ. आमची मॅनेजर खाण्याला बोलते बघ. खाण्याला बोलते. सुप्रसिद्ध भाजी भेल. भेल मिक्स भेल. भेल भेल भेल. ही भाजी वगल. अरे माझी आहे बस. अरे माईनी भाजी केली. माईनी मस्त आहे. माई एकदम बघ ना. माईनी 100% काहीतरी बनवले. मग तुम्ही बनवली ना. तू बनवली ना मला आता. चला काय 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 सोनाल ते काय माही बेलबिटा कॉर्नर. बायको जेवल्यावर नवऱ्याला जेवायलाच लागणार. आई एक नंबर भाजी आहे. हो आई. हो आई. हे कारभाऊची आई नाही जे टाकलच्या कोणी जे लक्ष पण दे ना माझ्याकडे. तू विचार बाला जेवला तर तो केला. तुला काळजीच नाही माझी आई. स्ट्रॉंग आहे का आजी? आई सारखा स्ट्रॉंग कोण नाही. नाही का आई? चढली पण उतरली पण. चला तुम्ही जेवत नाही? जेवता ना? हा इथे आम्ही पेरू डॅमचं इथे आणि ते घर आहेत बघा आतमध्ये. मालदीवच्या पॅटर्न मध्ये बनवलेली घर आहेत ती.
मोरया जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागण्याची आता उपासनेला दृढ चालवावे देव संतांशी सदा नमावे सत्कर्म योगे वैरालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे ज्या स्थळी हे मंगलाय माझे त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. हे प्रसाद वाटायची सुरुवात करा. पंगत लाव पंगत. पंगत पंगत. चलो आम्ही फायनली पोचलो नेतालाला आणि इकडे आमची हॉटेल्स आहे. बाबा कसा झाला प्रवास? एकदम मस्त चांगला झाला. व्यवस्थित ना? चला आम्हाला पोचायला किती वाजले आता? किती वाजला? 9:30. मी पोचलो 9:30ला आणि आपले बाबा 5 वाजताच पोचले. 5 वाजता आले ना तुम्ही? त्यांची गाडी लवकर आली. 5 वाजता पोचले ते. तुमचं काय बॅगा घेतल्या तुम्ही? बॅगा घेतल्या? ती बॅग कोणाची आहे? ती समोर आहे ती ब्ल्यूवाली. जा बॅगेजवळ जा मग समजेल तुला. हा हा थांबा घे. हा चलो आपण बॅगा घेऊया. चला आता आम्ही आलो रूम मध्ये. काय आला तुला? ही आमची आजची रूम आहे. 3 बेड. हो चला ये राजकुमार है, ते चार्जिंग पॉइंट तिकडे है इथेच आहे. ये बेड अपने राजकुमार का है. मस्तपैकी आता फ्रेश होतो. उद्या आम्हाला गंगोत्रीला जायचं आहे. सो चलो आजचा दिवस प्रवासात खूप हे झालं. रस्ता वगैरे खराब होता त्यामुळे वेळ लेट झालं. आता मस्त फ्रेश होऊया आणि जेवण करायला जाऊया. सो चलो TV आहे पण बघायला टाईम नसेल कारण मला उद्यासाठी तुम्हाला लगेच ब्लॉग पण एडिट करायचा आहे जेणेकरून मग तुम्हाला अपडेट मिळेल आणि ब्लॉग बघायला लगेच मिळेल. सो TV वगैरे तर जाऊ दे. उसको TV को गोली मारो. बाकी रूम मस्त स्पेशियस आहे. अयो ए हे काय पद्धत आहे? बाहेरून काय आहे? ही काय पद्धत आहे सांगता? बाहेर कोणी एक नंबर. थँक्स बाई लय मारी ना मी. थँक्स. ही बघा ही पद्धत झाली का काकू? तुमची रूम कुठे आहे ना? हे बघा आमच्या मुलीची छेडछाड करायला एवढं काकू सांगा ना याला. मी एवढी थकले ना आई शपथ मी झोपू नाही शकत. रात्रीचे ना या दरवाजे पण त्याचा बा असा करता बा असा. बाई चुप राहा की तू. चला आता सगळे आपापल्या रूम मध्ये झाले. सोनताई घाबरलेली आहे. भाई इंजिनियर पटला. ए नंदू इकडे 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 बघ. ही रूम आहे ना? ही आमची रूम आहे. दाब बटन. तुम्ही आयन बघले त्या बघला नाही का? त्या होतो त्या पण तिकडे तिकडं पण त्याचाच बटन होतं. नाही आमचा नाही असा. आमच्या तसाच होता. पण हे काय पद्धत? हे काय टिंगटॉंग? अरे माणूस असं काय करीन? हे इंजिनियर दारू पिऊन होत. मस्त पद्धत आवडली मला. भारी आहे ना बा. बाहेर मेन स्विच बाहेर ठेवले. नाही बाहेर तो बाहेरच बटन आहे. नाही ना मग ती बाथरूमची चालू आहे. थांबा मी चालू करतो बघा. आम्ही एक्सपेरिमेंट करतो. कुठं आहे बघा बाहेरचं चालू बंद केल्यावर. तो चालू करा तुम्ही. त्याच्या बाजूला बटन तो दाबा. ये साईडचा हा दाबा. हे इकडे 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 यो इथं बटन बघायचं आहे. बेल इथं. बाबा
बेल आतमध्ये ठेवले मेन सीट बाहेर ठेवले. बाबा नको झाला काका. ती काय करते ते? चला मित्रांनो, आता सगळे रूम चेक करून झाले आणि आता जेवण बनेपर्यंत अर्धा एक तास लागेल. सो फ्रेश होऊन मग काय करायचं तर पप्पाने घेतली TV. जाऊ इथून. सो चला आता मी फ्रेश होतो, थोडासा टाइमपास करू आणि मग जेवायला जाऊया.